मी प्राची. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर हाय, वेगवेगळ्या विषयांवरती मी व्हिडिओज घेऊन येत असते, जसं की फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, मेकअप आणि ट्रॅव्हल. तुम्हाला जर या कॉन्टेंटमध्ये थोडासा जर इंटरेस्ट असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आज मी घेऊन आले हे अमेझॉन फाइंड्स. सो हे जेवढे फाइंड्स आहेत ते जास्त करून ट्रॅव्हल पर्पज साठी आहेत. सो काही गोष्टी आहेत ज्या मी अमेझॉन मधून बाय केल्या होत्या आणि त्याचा मला छान उपयोग होतोय आणि मी बऱ्यापैकी वर्षानुवर्ष ते युज करते असं म्हणता येईल. सो सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे आपली ती आहे एक छोटी लाईट. सो ही एक किचन लाईट आहे. अमेझॉन वरती तुम्हाला ही फक्त 150 रुपीजला मिळून जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला चार्जर आणि एक ही लाईट दिलेली आहे. ह्याचा जो उजेड आहे तो बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे आणि तुम्ही जर कुठे आहात तर ते ब्लिंक करून तुम्ही कोणाला तरी सिग्नल सुद्धा देऊ शकता जर काही प्रॉब्लेम मध्ये असाल तर. मला हे खूप जास्त युजफुल वाटलं. कधी कधी बॅगेत वगैरे टाकायला छान आहे किंवा तुम्ही गाडीत यूज करू शकता. कधी काळोखात काही तुम्हाला कॅम्पिंग वगैरे करायचं असेल किंवा कुठे बाहेर जायचं असेल तर एक सेफ्टीसाठी एक छोटी लाईट, म्हणजे आपल्या मोबाईलचा टॉर्च तर असतोच पण कधी इमर्जन्सीसाठी हे प्रोडक्ट मला बेस्ट वाटलं. हे फक्त 140 रुपयाला तुम्हाला अमेझॉनला मिळून जातं. बाय द वे सगळ्या प्रोडक्टची जी प्राइस आहे ती मी तुम्हाला वरती मेन्शन करीनच. सो हे होतं आपलं पहिलं प्रोडक्ट, छोटंसं, क्यूटचं आणि युजफुल सुद्धा. सो नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते आहे माझी बॅग, जी मी ऑफिसला यूज करते आणि गेले 1.5 ते 2 वर्ष मी ती बॅग कन्सिस्टंटली यूज करते आणि ती प्रचंड सुंदर आहे. आता थोडी थोडी ती खराब व्हायला लागले कारण मी त्याच्यात अख्खं जग घेऊन फिरते. सो ती आहे ही ब्लॅक कलरची बॅग. ही आहे लिवाईसची. मला ही 1100ला वगैरे पडली होती अमेझॉनला. पण ह्याची क्वालिटी आणि ह्याचा कलर आणि ह्याचा लुक सगळ्या गोष्टी इतक्या छान आहेत आणि ही अशी चौकोनी ही अशी चौकोनी आहे. सो हा जो बॅगचा ट्रेंड आहे तो अजूनही चालू आहे. तुम्हाला अगदीच टोट बॅग वगैरे घ्यायची गरज नाहीये. ही सुद्धा खूप क्लासी दिसते आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एक बेल्ट पण दिलाय ह्या साईडला. सो तुम्ही ती स्लिंग बॅग म्हणून सुद्धा युज करू शकता आणि तुम्हाला हवी तर शोल्डर बॅग म्हणून सुद्धा युज करू शकता. आणि ह्याच्यात खूप जास्त कंपार्टमेंट्स आहेत. सो भरपूर सारं सामान तुमचं ह्याच्यात मावतं आणि माझं बऱ्यापैकी सामान ह्याच्यात असतं. क्लिप्स, बॉटल, टिफिन, आता तर छत्री सुद्धा. सो अशा सगळ्या गोष्टी मी ह्याच्यात कॅरी करते आणि 2 वर्षापासून मी हिला रफ अँड टफ युज करते आणि ह्याची क्वालिटी अप्रतिम आहे. सो म्हणून म्हटलं तुमच्यासोबत मी ही शेअर करेन. बाय द वे 1-2 व्हिडिओज मध्ये मला एखाद दुसऱ्या लोकांनी ह्याची लिंक पण मागितली होती. सो त्याच्यासाठी मी ह्या व्हिडिओमध्ये ही बॅग शेअर करते आणि ह्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे आपल्याकडे ते आहे ट्रॅव्हल मेकअप पाऊच. सो कुठे ट्रॅव्हलिंगला जात असू तर आपल्याला मेकअप कॅरी करण्यासाठी असे पाउचेस वगैरे ह्याची गरज लागते. सो माझ्याकडे हा मेकअप पाऊच आहे. हा मी अमेझॉनला घेतला होता. अराउंड 200च्या आतमध्येच होता. ह्याची ओरिजिनल प्राइस मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेन. सो हा जो पाऊच आहे ह्याचा प्लस पॉइंट आहे की ह्याला हँग करायला दिलेला आहे. सो तुम्हाला असं लटकवून तुम्ही तुमचं जे प्रोडक्ट आहे ह्याच्यात ठेवू शकता. ह्याच्यात काही ब्रशेस वगैरे ठेवू शकता. ह्याच्यामध्ये सगळ्या लिपस्टिक्स ठेवू शकता. इथे तुमचं स्किन केअर येईल, टूथब्रश किंवा जे डेली इसेन्शियल्स तुम्हाला लागतात बाहेर ट्रॅव्हल करायला तर सगळ्या गोष्टी तुम्ही ह्याच्यात कॅरी करू शकता. आणि जिथे तुमचं हॉटेल असेल किंवा जिथे तुम्ही थांबलात किंवा जिथे तुम्ही मेकअप करताय तिथे कुठेतरी एखादा हुक बघून तुम्ही हे अडकवून आरामात प्रोडक्ट काढून प्रोडक्ट ठेवून तुम्ही तुमचं पूर्ण मेकअप करू शकता. सो युजफुल आहे, खूप छान आहे आणि बऱ्यापैकी प्रोडक्ट ह्याच्यात मावतात. आणि काम झाल्यावरती तुम्ही त्याला असं फोल्ड करून इथे तुम्हाला त्याला लॉक दिलेला आहे. सो असं लॉक करून तुम्ही बॅगेत कॅरी करू शकता. नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते आहे बॅग ऑर्गनायझर. सो माझ्याकडे 2-3 वर्षापूर्वी एक टोट बॅग होती ज्याच्यामध्ये काहीच कप्पे नव्हते आणि सगळ्या गोष्टी अशा एकत्र टाकून मग त्या मला सापडायच्या नाही. कुठे चालल्यात, काय कुठे काय ठेवलंय मला काही आठवायचं नाही. तर त्याच्यासाठी मला अमेझॉनवरती ही गोष्ट दिसली होती. हा आहे बॅग ऑर्गनायझर. याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे कंपार्टमेंट्स मिळतात. तुम्ही बघू शकता इथे पुढच्या साईडला सुद्धा एक छान कप्पा आहे मोठा जिथे तुम्ही डायरी वगैरे कॅरी करू शकता. मागच्या साईडला तुम्ही पेन ठेवू शकता, लिपस्टिक्स वगैरे कॅरी करू शकता आणि मधल्या साईडमध्ये तुम्हाला बॉटल्स, टिफिन किंवा तुमचे जे काही नॉर्मल गोष्टी असतील, बुक्स वगैरे ते सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये छानपैकी कॅरी करू शकता. मेन गोष्ट काय आहे ना की हे खूप फ्लेक्झिबल आहे आणि याचं बिलकुल सुद्धा वजन नाही होत आहे आणि ह्याच्या आतमध्ये जो हा
कंपार्टमेंट तो बऱ्यापैकी मोठा आहे आणि ह्याच्यात खूप जास्त सामान तुमचं मावू शकतं. सोबत तुम्हाला ह्या साईडला हा जो कंपार्टमेंट दिला इथे सुद्धा तुमच्या खूप साऱ्या गोष्टी राहतात आणि तुमच्या एकाच बॅगेमध्ये सगळ्या गोष्टी प्रॉपर ऑर्गनाइज राहतात. आणि आतला हा जो कप्पा आहे त्याला वेल्क्रो पट्टी दिलेली आहे. सो तुम्हाला जर एक्स्ट्रा सामान कॅरी नसेल करायचं आणि तुम्हाला अशा पद्धतीने एक मोठी कंपार्टमेंट हवंय तर तुम्ही फक्त हे सुद्धा कॅरी करू शकता आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ते एक्स्ट्रा कंपार्टमेंट त्याला जॉईन करू शकता. हे जे बॅग ऑर्गनायझर आहे ते बऱ्यापैकी युजफुल आहे कारण तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात एकदाच ऑर्गनाइज करून ठेवा आणि जर तुम्ही डेली बेसिसवर तुमच्या बॅग्स चेंज करत असाल तर फक्त हा ऑर्गनायझर काढून तुम्हाला दुसऱ्या बॅगमध्ये शिफ्ट करायचा आणि यू आर गुड टू गो. बाय द वे हा मला अमेझॉनला समथिंग 599 रुपीजला पडला होता. आताची करंट प्राइस मी तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन करीनच. आणि लास्ट जे प्रोडक्ट आहे आपल्याकडे ते आहे बेल्ट्स. सो हे हँडबॅगचे बेल्ट्स आहेत. हे आहेत ते बेल्ट्स. ऍक्च्युली ही माझी एक बॅग होती जी मी मिशोवरनं परचेस केली होती 1 वर्षापूर्वी आणि ह्याचे जे हँडल्स आहेत ना ते थोडेफार कापडाचे लेदरमध्ये होते, मे बी लेदरमध्ये होते आणि ते लगेचच तुटले. सो ही बॅग पडून होती आणि ह्याला काय वापरायचं हे मला समजत नव्हतं. सो एक दिवशी रॅन्डमली मला अमेझॉनवरती हे बेल्ट दिसले. सो मी ते घेऊन बघितले, म्हटलं बघूया त्याची क्वालिटी कशी आहे काय आहे. सो ह्याला असे हुक दिलेले आहेत. सो तुम्ही या हुकने हे बेल्ट काढून घेऊ शकता आणि हा एक बेल्ट मला 199 रुपीजला पडला होता. सो हा एक बेल्ट आणि मी अजून एक त्याच्यातला सेम मागवला. सो 199 ला तुम्हाला खूप चांगली क्वालिटी मिळते. छान ऍडजस्टेबल बेल्ट्स आहेत. सो तुमच्या उंचीप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. तुम्हाला बॅग किती लांब हवी आहे किती जवळ हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही हे ऍडजस्ट करू शकता. आणि ह्याची क्वालिटी ह्याचं मेटलची जी क्वालिटी आहे ती सुद्धा खूप चांगली आहे आणि 199 ला कायच मिळतं. तुम्हाला पाहिजे तुम्ही एका बेल्टमध्ये सुद्धा भागवू शकता बट मला थोडी स्ट्रॉंग ग्रीप हवी आहे त्याच्यासाठी मी 2 बेल्ट मागवले आणि त्याच्यामुळे ही जी बॅग आहे ती माझी परत पुन्हा युजला आली आहे आणि मी ही बॅग आता परत यूज करते हे बेल्ट लावून. सो हे होतं आपलं लास्ट आणि फायनल प्रोडक्ट. आय होप तुम्हाला माझं हे जे ट्रॅव्हल इसेन्शियल्स होते ह्याचा व्हिडिओ आवडला असेल आणि हे तुम्हाला युजफुल वाटले असतील. जर तुम्हाला हे प्रोडक्ट्स युजफुल वाटले असतील तर तुम्ही प्लीज तुमच्या फॅमिलीजना, फ्रेंड्सना किंवा तुमच्या कलिग्सना हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि तुम्ही शेअर केल्याने तुमचं असंच प्रेम माझ्यावरती राहील आणि आपली ही जी फॅमिली आहे ती अजून छान मोठी होत जाईल. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतात, माझं कॉन्टेंट आवडतोय. तुमचे कमेंट्स मला नक्की सांगत जा तुम्हाला काय रिकमेंडेशन हवे असतील तर किंवा अजून काही तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायचं असेल तर असे छान छान कॉन्टेंट तुमच्या समोर घेऊन येतच असणार आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत